बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज मतदान होत आहे। सकाळपासून हे मतदान जिल्ह्याचे 13ही तालुक्यात पार पडतंय। 8 मतदारसंघातून 9 संचालक पदासाठी 23 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते। आतापर्यंत 65% ते 70% मतदान पार पडल्याची माहिती असाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची प्रत्यक्ष मतदानाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आपण ते पाहू शकतो हे बुलढाण्याचं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या 13ही तालुक्यामध्ये मतदार केंद्र आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी केंद्रीय सहकारी बँकेची जी निवडणूक होत आहे त्यामध्ये एकूण 23 उमेदवार हे रिंगणात आहेत। 8 मतदारसंघामध्ये 9 संचालकांसाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये यावर्षी महत्त्वाचा विषय म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा संघर्ष आहे। पालकमंत्र्यांच्या परिवर्तन पॅनलच्या विरोधामध्ये माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे सहकार पॅनल हे उभे ठाकलेले आहे। एकीकडे राज्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष सुरू असताना बुलढाणा जिल्ह्याच्या या सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष आपल्याला पाहावयास मिळणार आहे। आतापर्यंत 65% मतदान झालेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि उद्या याचा निकाल लागणार आहे। या सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते हे आता उद्या समजणार आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।